गुड मॉर्निंग गाईज. तर आंघोळ वगैरे करून मी खाली गेलो. खाली जाऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर माझा मित्र आला मला पिकअप करायला. मग आम्ही दोघं कॉलेजकडे जायला निघालो. तर हे फ्रंट साईडचा व्ह्यू आहे इंदापूर बस स्टँडचा. तर तुम्ही ही व्ह्यू बघू शकता. त्यानंतर पुढे आलो तर हा पुणे सोलापूर हायवे आहे. आम्ही कॉलेजमध्ये गेलो बट आमचं काम काय झालं नाही, त्यामुळे आम्ही परत रिटर्न आलो. गुरुवार होता त्यामुळे आम्ही स्वामींच्या मंदिराकडे जायला निघालो. तर तुम्ही हे रस्ता बघू शकता. हा रस्ता स्वामींच्या मंदिराकडे जातो. गुरुवार असल्यामुळे इथं खूप गर्दी होती. मंदिराच्या आतमध्ये गेलो, पाय वगैरे धुतले, दर्शन घेतले स्वामींचे. तर तुम्ही हे स्वामींची मूर्ती बघू शकता. त्यानंतर फ्रंट साईडचा व्ह्यू बघू शकता मंदिरातून. इथं बसलेलं खूप रिलॅक्स फील होतं, त्यामुळे मी सारखं येत असतो स्वामींच्या मंदिरात. दर्शन वगैरे घेऊन आम्ही बस स्टँडकडे जायला निघालो. बस स्टँडवर आमचं थोडं काम होतं. तुम्ही हे बघू शकता किती बस लागली आहे. मित्राला कॉलेजचा फॉर्म भरायचा, त्यामुळे आम्ही फॉर्म भरला. त्यानंतर पुन्हा कॉलेजकडे जायला निघालो. तर हे एंट्री गेट आहे आमच्या कॉलेजचं. त्यानंतर कॉलेजचं काम उरकलं, ऑफिसवरती गेलो, थोडं काम केलं आणि परत घरी जायला निघालो. फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मी फ्रूट काय घेऊ नाही शकलो. त्यानंतर घरी आलो, जेवण केलं, थोडा वेळ झोपलो. मित्राचा कॉल आला म्हणून माझी झोप मोड झाली. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या तोंडावरून की अजूनही दुखतच आहे आणि झोप पूर्ण झाली नाही. नंतर फ्रेश वगैरे झालो, हुडी घातली बिकॉज बाहेर खूप थंडी वाजते. आम्हाला गावात जायचं होतं. गाडी काढली आणि गावात गेलो बिकॉज आमचं थोडं काम होतं गावात. तर काम काय झालं नाही. तर आम्ही फिरत फिरत पांढऱ्यावर आलो. इथून आम्ही डायरेक्ट समरफुटीला गेलो बिकॉज आम्हाला चहा प्यायचा होता. खूप गार लागत होतं. त्यानंतर चाय कष्टामध्ये गेलो, एक कप चाय घेतला. चाय वगैरे पिऊन आम्ही घरी आलो. कपडे वगैरे चेंज केले बिकॉज आम्हाला दादांच्या बड्डेला जायचं होतं. मग आम्ही बड्डेला गेलो, दादांना वगैरे केलं, मग थोडा वेळ नाचलो. मग बड्डे वगैरे झाला, जेवण करून आम्ही घरी जायला निघालो. आम्ही गुरुकुल पासून स्फूर्तित भवनमध्ये गेलो. सेल टाईप लागला. त्यानंतर आम्ही आतमध्ये शॉपिंग करायला फिरत बसलो बट आम्हाला काही चांगलं सापडलं नाही, त्यामुळे आम्ही काही घेतलंच नाही. तिथून फिरून झाल्यानंतर आम्ही स्टँड पाशी थांबलो बिकॉज मला फ्रूट्स घ्यायचे होते. त्यानंतर फ्रूट्स वगैरे घेऊन आम्ही घरी जायला निघालो. तर हे इंदापूरचं नाईट व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर जस्ट मी घरी आलोय. आता कपडे वगैरे क्लीन करून मी झोपणार आहे. बाय, गुड नाईट.